ओम ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। भक्ति योग आपण जगात अनेक भक्त पाहतो. सो कॉल्ड भक्त स्वतःला भक्त म्हणून घेतात. त्यांना असं वाटतं मी जी भक्ती करतो ती युनिक आहे, ती स्पेशल आहे. माझा इतका चांगला भक्त दुसरा कोणीच नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये भक्तीची कल्पना वेगळी वेगळी असते. बघा तुम्ही सो कॉल्ड भक्तांशी बोलून स्वतःची बुद्धी वापरून वेगळी वेगळी असते. कोणी म्हणतं मूर्तीची पूजा केली पाहिजे, कोणी म्हणतं सकाळी उठून अभ्यास केला पाहिजे, कोणी म्हणतं तीर्थक्षेत्रांना जायला पाहिजे, तीर्थयात्रा करायला पाहिजे. प्रत्येकाचा कन्सेप्ट वेगळा आहे. पण भक्ती म्हणजे काय, ती कशी करावी, याचं परिपूर्ण विश्लेषण भगवंतांनी या अध्यायात केलेलं आहे. भक्ती योग. अर्जुन म्हणजे भगवद्गीतेतील सर्वसामान्य मनुष्याचं प्रतीक आहे. तुमच्या आपल्यासारख्या जो या संसारामध्ये आयुष्य जगत असतो, स्वतःची कर्म करत असतो. सुख दुःख येतातच, इच्छाही खूप असतात, सर्वच पूर्ण होतात असं नाही. अर्जुनाचा भगवंतांवर विश्वास बसलेला आहे. ते गुरु आहेत. भगवंतांनी अर्जुनाला ज्ञान सुद्धा प्रदान केलं, जे आपण बघितलं. आणि मागच्या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं, विश्वरूप दर्शन. ते विश्वरूप ज्याच्यामध्ये सर्व काही समाविष्ट आहे. ही सृष्टी, हे सर्व ग्रह तारे, असे कित्येक ब्रह्मांड, सजीव निर्जीव सर्व काही समाविष्ट आहे. ते विश्वरूपाचं दर्शन दिलं. अर्जुनानेच विनंती केली होती. ते दर्शन प्राप्त झाल्यावर सुद्धा अर्जुनाचं मन भरलं नाही. का? कारण ते अकराळ विक्राळ महाभयंकर रूप पाहून अर्जुन घाबरला. का? अपेक्षित नव्हतं. साधारणतः देव म्हणजे कसा, सुंदर मूर्ती, प्लेझेंट, असं प्रत्येकाच्या मनात वेगळी वेगळी संकल्पना असते. त्यानुसार तो भक्ती करतो. पण अर्जुनाने एवढं ज्ञान ग्रहण केलं, भगवंतांनी दिलं, तरी सुद्धा प्रत्यक्ष जेव्हा ते विश्वरूप समोर दिसलं, तेव्हा अर्जुन घाबरला, भांबावला. अनपेक्षित असं महाभयंकर अकराळ विकराळ रूप भगवंतांनी दर्शविलं. अर्जुन घाबरला. भगवंतांना वाटलं, भगवंता तुम्ही मला पूर्वीच्याच चतुर्भुज रूपामध्ये दर्शन द्या. भगवंत दर्शन देतात आणि अर्जुनाला उपदेश करतात. हे रूप कसं स्वतःमध्ये सामावून घ्यावं. अर्जुनाला ज्ञान होतं, परंतु त्याच्या या संसारिक इच्छा काही ना काही होत्यातच. तो काही साधू संत नव्हता, योगी नव्हता. म्हणून तो ते विश्वरूप भगवंतांचं दर्शन स्वतःमध्ये सामावून घेऊ शकला नाही. फार काळ ते पाहू शकला नाही. भगवंतांच्या लक्षात आलं, मनुष्याला आध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमण करत करत
स्वतःशी प्रामाणिक राहून देव म्हणजे काय हे जाणता तर येतं, परंतु त्या देवाची संकल्पना स्वतःमध्ये सदा सर्व काळ, रात्रंदिवस 24 तास आयुष्यभर तेवत ठेवता येत नाही. का? संसारिक इच्छा. तरी भगवंतांनी सांगितलेलं आहे, कोणतंही कर्तव्य सोडून तुम्हाला पळून जायची गरज नाही. कर्तव्य कर्म करतच तुम्ही कर्मापासून मुक्ती प्राप्त करू शकता. कर्म सोडून पळून जाऊन नाही. सांसारिक कर्म हे आलंच. आपला जन्म झालेला आहे. प्रारब्ध संपवणं हे तर आपलं कर्तव्य कर्मच आहे. संपवा. पण ते करत असताना उदासीन त्याच्यामध्ये गुंतून जाऊ नका. हे कर्म मी करतोय, माझ्यासाठी आहे. याचा सर्व करता धरता मी आहे. अशी भावना ठेवू नका, अहंकार ठेवू नका आणि कर्म करा. त्याला कर्तव्य कर्म म्हणतात. ते भगवंतांपर्यंत पोचतं. भगवंतांना अर्पण होतं. त्यामुळे तुमच्या इच्छा वाढत नाहीत. जी इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही कर्म करता. ती पूर्ण होते. त्याच्यापासून अधिक इच्छा जन्म घेत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर उदाहरण दिलेलं. कसं? यज्ञ कर्म करा. यज्ञ म्हणजे काय? अग्नीची पूजा. जेव्हा तुमच्यामध्ये इच्छारूपी बीज असतं, ते बीज गेट्स फर्मेंटेड. जेव्हा बाहेर पोषक वातावरण होतं, तेव्हा त्याच्यामध्ये फळतं, पोचतं. त्याच्यापासून अजून इच्छा निर्माण होतात. तुम्ही पूर्ण कराल. म्हणजे झाडाला पाणी टाकणार, बी पेरणार, पाणी टाकणार, खत टाकणार, ते वाढणार. प्रोग्रेशन सुरू राहील. परंतु ते बीज जेव्हा अग्नीच्या संपर्कात येतं, तेव्हा त्याच्यातील प्रचोत्पादनाची क्षमता नष्ट होते. ते पोळलं जातं. असं बीज तुम्ही जमिनीत लावलं तर ते अजून झाड, फुलं, फळं निर्माण करत नाही. पोळलं जाणे, अग्नीच्या संपर्कात येणे. तसंच तुम्ही तुमचं कर्म करता, ते समर्पित करा. आपल्या ध्यानाग्नी समर्पित कर्म हे तुम्हाला तुमच्या त्या इच्छेपासून परावृत्त करतं. जसं बी पोळलं गेल्यामुळे पुनरुत्पादन करत नाही, तसंच तुमची इच्छा जेव्हा तुम्ही ज्ञानाग्नीमध्ये अर्पण करता, तेव्हा त्याची प्रचोत्पादन क्षमता अधिक वासनांना, अधिक इच्छांना जन्म देत नाही. तुमच्या त्या इच्छा वासना तेथेच संपतात. पुनरुत्पादन होत नाही. फार सुंदर उदाहरण दिलं. जोपर्यंत तुम्ही तुमचे कर्म ज्ञानाग्नीला समर्पित करत नाही, तोपर्यंत तुमच्या इच्छा संपणार नाही. त्यांच्यापासून अधिक इच्छा निर्माण होणारच. ज्ञानाग्नीला अर्पण करण्यासाठी अग्नी तर निर्माण व्हायला पाहिजे. ज्ञानाचा अग्नी हा तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे.
तो कसा होईल? भक्ती. भक्ती तुमच्यामध्ये सतत तेवत राहिली पाहिजे. सतत तुमच्या मनामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये त्या परमात्मा परमेश्वराबद्दल एक दृढ विश्वास पाहिजे. हे सर्वोच्च आहे. हे सोडून दुसरं कोणतंही उच्च ठिकाण, उच्च शक्ती अस्तित्वात नाही. यामुळेच ही सर्व सृष्टी आहे. सृष्टी याच्याशिवाय अस्तित्वातच राहू शकत. हे सत्य मनुष्य मानतो आणि त्या ब्रह्माला सर्व कर्म अर्पण करतो. ही भक्ती तुमच्यामध्ये सतत तेवत कशी राहील? अर्जुनाच्या उदाहरणावरून भगवंताच्या लक्षात आलं, नाही राहणार का? समर्पित कर्म नाही, ज्ञानाग्नी नाही. तो ज्ञानाग्नी तुमच्यामध्ये सतत तेवत कसा राहावा याच्यासाठी भगवंतांनी भक्ती योग दिलेला आहे. अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न होता, सगुण उपासना करावी का निर्गुण? भगवंता, मी तुम्हाला सगुण रूपामध्ये मूर्तीरूपी पूजू का निर्गुण रूपी पूजू? भगवंत सांगतात, दोन्ही साधना माझ्यापर्यंतच पोहोचव. परंतु सत्य काय? जो मनुष्य जगात गुंतलेला असतो तेव्हा त्याला बाहेरच्या गोष्टी दिसतात. म्हणून त्याला जर ते सोडून निर्गुण रूप पाहायला सांगितलं तो पाहू शकत नाही. म्हणून त्यातल्या त्यात मूर्ती किंवा प्रतिमा दाखवतात, हा देव आहे, आणि सांगतात त्याची पूजा करा. मनुष्य त्या देवाची पूजा करतो, त्या मूर्तीची पूजा करतो, त्याच्यावर विश्वास बसतो आणि हळूहळू हळू ह्या सगुण रूपापासून निर्गुण रूपापर्यंत आणतात गुरु. ज्ञानाचा प्रकाश त्याला निर्गुण भगवंतांचं दर्शन करून देतो. तो कसा सतत तेवत ठेवावा? सगुण उपासनेपासून निर्गुण उपासनेकडे कसं जावं, यासाठी भगवंतांनी भक्ती योग हा अध्याय दिलेला आहे. पहिल्या 8 श्लोकांमध्ये बघितलं भगवंतांनी भक्ती सगुणापासून निर्गुणापर्यंत कशी पोचते हे स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर 9व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो ममेच्छाप्तुम धनंजय. भगवंत म्हणतात, हे धनंजया, तुला ज्याप्रमाणे स्पष्ट केली त्याप्रमाणे भक्ती जर तू करू शकत नसेल, तुझं मन माझ्यावर एकरूप होत नसेल, तर अभ्यास योगाद्वारे माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. थोडक्यात, तुमच्या इच्छा जर संपल्या नसतील तर अभ्यास योग म्हणजे काय? तीनही योगांचं आचरण करणं. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, या तीनही योगांचं आचरण करून जेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाकडे जातो त्या योगाला अभ्यास योग म्हणतात. कारण मनुष्याला ती गोष्ट करावी लागते. तीनही योगांचं आचरण करावे लागतं. तेव्हा ध्यान योग आपोआप निर्माण होतो. मनुष्य ध्यानस्थ होतो आणि हळूहळू आपोआप या तीनही योगांचं आचरण करत मोक्ष प्राप्तीकडे जातो. म्हणून मनुष्य काय करू शकतो? अभ्यास योग, तीनही योगांचं आचरण करू शकतो. ते केल्याशिवाय मनुष्य शांत चित्त बसू शकत नाही, ध्यान करू शकत नाही. ध्यान म्हणजे काय? शब्द ब्रह्मावर, मंत्रावर, तो कोणताही असू शकतो. कोणत्या शब्द ब्रह्माचं ध्यान करायचं हा तुमचा प्रश्न. परंतु गीतेमध्ये सांगितलेलं ओम
हा प्रणव आहे. त्याच्यामध्ये सर्व स्वर एकत्रित आलेले आहे. तो परिपूर्ण शब्द आहे. 3 मात्रांचा बनलेला आहे. 3.5. त्याचं जर तुम्ही मनन केलं तर तुम्ही त्या भगवंतांपर्यंत पोहोचू शकता. हे जगातून पूर्णतः विड्रॉ झाल्याशिवाय, स्वतःला या जगाच्या गुंतागुंतीमधून तुम्ही बाहेर काढल्याशिवाय ध्यान करू शकत नाही. नाहीतर काय, ध्यान करता करता मन लगेच दुसऱ्या विचारावरती शिफ्ट होतं. तुटलं ध्यान. ओम हे मंत्र तुम्ही बोलता मेकॅनिकली, पण तुमचं लक्ष दुसरीकडेच असतं. बऱ्याच वेळा असं घडतं. आपण कुठेतरी असतो आणि विचार काहीतरी वेगळेच सुरू असतात. मनात काहीतरी वेगळंच गणित असतं. का? कारण तो विचार जास्त तीव्र असतो. जो तुम्हाला सध्याच्या विचारावरनं, सध्याच्या स्थितीतून बाहेर खेचून त्याच्याकडे आकर्षित करतो. तेच मनुष्याचं होतं. हे जग, या जगातील आकर्षणं त्याला ओम या मंत्रावरील ध्यानापासून बाहेर खेचतात. त्याच्यापासून दूर नेतात. म्हणून भगवंतांनी अभ्यास योग सांगितलं. तो जर तुम्ही आचरणात आणला तर हळू ही तुमची दुसऱ्या विचारावरती जाण्याची प्रक्रिया बंद होईल. कशी? तुमचा दुसऱ्या गोष्टीमधला इंटरेस्ट हळूहळू जाईल, कारण तुम्हाला सत्य कळेल. याच्यापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे. हे सत्य आहे, हे असत्य, हे जाणार आहे, हे सदैव राहणार आहे. तो सत्य आणि असत्य याच्यातील फरक जाणतो आणि सत्यावरती विश्वास ठेवतो आणि त्याच्याप्रमाणे आचरण करतो. जगातील आकर्षण हळूहळू त्याला जगाकडे ओढत नाही, कारण त्याला सत्य कळलेलं असतं. त्याला हे कळतं, हे जग असत्य. तो सत्याची कास धरतो. भगवंत म्हणतात तो योगाभ्यासही करू शकत नाही. त्याच्यासाठी पुढच्या श्लोकामध्ये उपदेश केलेला आहे. अभ्यासोऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. जो अभ्यास सुद्धा करू शकत नाही, त्याने काय करावं? मनुष्य काय करू शकतो? फक्त कर्म. मग भगवंतांनी सांगितलं कर्म कर, पण कशासाठी? केवळ मला समर्पित कर. केवळ भगवंतांसाठी कर्म कर. भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी कर्म कर. सर्व कर्म मला समर्पित कर. म्हणजे भगवंतांच्या चरणी समर्पित केले, ज्ञानाग्नीमध्ये अर्पण केले, तर नवीन इच्छा निर्माण होणार नाही, अजून कर्म निर्माण होणार नाही. थोडक्यात प्रारब्ध संपलं, यू आर फ्री. कर्म कर, पण कशी? मला सर्व समर्पित कर. केवळ माझ्यासाठीच कर्म कर, तर तू आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचू शकतो. भगवंत पुढे सांगतात, जो हेही करू शकत नाही त्याने काय करावं? अथो तदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागम तत्कुरु यतात्मवान. जर मनुष्य कर्म सुद्धा परमेश्वराला समर्पित करू शकत नसेल, अहंकारिक कर्म करत असेल, तर भगवंत काय सांगतात? मला शरण ये, माझ्यावर विश्वास ठेव,
माझ्याशी तद्रूप हो आणि सर्व कर्मफल त्याग कर आणि आत्मसंयमित हो. थोडक्यात कर्मफलाची अपेक्षा ठेवू नको आणि कर्म कर. कर्म कर, तुझं इच्छित कर्म कर, माझ्यासाठी इच्छित कर्म कर, पण ते कर्म मला समर्पित कर. पहिल्यांदा काय सांगितलं? योग साधना कर, तीनही योगांचं आचरण कर, मोक्ष प्राप्ती होईल. जो सर्वात उच्च प्रतीचा भक्त आहे त्याच्यासाठी ती साधना, त्याच्या खालच्या प्रतीच्या साधनासाठी सर्व कर्म मला समर्पित कर. त्याला कळतं भगवंत म्हणजे काय. त्याला भगवंत सांगतात फक्त ही सर्व कर्म मला समर्पित कर, म्हणजे तू यू विल बी प्रमोटेड टू नेक्स्ट लेवल. तेही तो करू शकत नाही, सर्व कर्म मलाही समर्पित करू शकत नाही. मग भगवंत काय म्हणतात? कर्म कर, परंतु मला शरण येऊन कर, माझ्यावर श्रद्धा ठेवून कर्म कर. तिसरी लेवल. आणि तसं करून तो स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळव, आत्मसंयमित हो. कर्म कर, पण आत्मसंयमित झाल्यामुळे तो अधिक इच्छांना जन्म देत नाही. म्हणजे त्याचं कर्म काय? केवळ आहे ती कर्म पूर्ण करणे, आहे त्या इच्छा पूर्ण करणे. ऍडिशनल लोडिंग होत नाही त्याचं. अशा प्रकारे मनुष्य जो ह्या जगामध्ये कर्म करतो, पण ते भगवंतांच्या चरणी अर्पण करतो, तो हळूहळू स्वतःच्या इच्छा संपवतो, वरच्या लेवलला जातो, भगवंतांच्या चरणी सर्व अर्पण करतो, भगवंतावर विश्वास करून घेतो, अनन्य चित्त भक्ती करतो, तेव्हा तो वरच्या लेवलला जातो आणि ध्यान साधना करतो आणि मोक्ष प्राप्त करतो. खालची लेवल सगुण उपासना, मधल्या दोन लेवल सगुण पासून निर्गुण पर्यंत, आणि सर्वोच्च लेवल ध्यान साधना. अशा प्रकारे भगवंतांनी आहेच त्या स्थितीतून हळूहळू कर्म करत मोक्ष प्राप्तीपर्यंत भक्त कसा जाईल हे भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे. आपण कुठे बसतो हे समजून घ्या. अॅनालाइज युअर सेल्फ. आपली स्थिती काय, आपण कोणत्या लेवलला, कमीत कमी आपण विचार करतो काहीतरी करावं म्हणूनच हे प्रवचन ऐकतो. तो विचार सुद्धा सुरुवात आहे. कोणत्या वयात करता, कधी करता याला महत्व नाही, तुम्ही विचार करता याला महत्वाची गोष्ट. आणि विचार केला तरच प्रश्न पडतील. विचार नाही केला, वन वे ट्रॅफिक. सर्व कसं आनंदी आनंद आहे, दुःख काहीच नाही हो माझ्या आयुष्यात. पण काय एकटं एकटं वाटतं. वाय? बिकॉज यू आर सेपरेटेड फ्रॉम युअर सेल्फ. तुम्ही जर स्वतःशी प्रामाणिक असाल, स्वतःशी प्रामाणिक राहून जर स्वतःचं आयुष्य जगत असाल, तर तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही. यू नो व्हॉट टू डू इन युअर लाईफ. अंडरस्टँड दिस. कशासाठी तुम्ही जन्म घेतलेला आहे, कशासाठी हे आयुष्य आहे. भगवंत असं म्हणत नाही तुम्ही आयुष्य सोडून जाऊन माझी उपासना करा. नेव्हर. असं कुठे म्हटलंय सांगा, भगवद्गीतेत कुठे सांगितलंय की आहे ते सोडून देन फक्त मंदिरातच राहा, आश्रमातच राहा? नॉट लाईक दॅट. जर तसं असतं तर तुमचा जन्मच आश्रमात झाला असता, ऋषीमुनींच्या पोटी झाला असता. तसं नाहीये. तुम्ही या संसारात आलात, या फॅमिलीमध्ये आलात, आता या ठिकाणी आहेत, काहीतरी तुमचं प्रारब्ध आहे, तुमचं कर्म करणं बाकी आहे. देर इज नथिंग लाईक रिटायरमेंट इन दिस लाईफ. व्हॉलंटरी इम्पॉसिबल. सरकारला किंवा तुमच्या एम्प्लॉयरला तुम्ही निरुपयोगी होतात, तुमची कॉस्ट जास्त पडते तुम्ही करत असलेल्या कामासाठी, म्हणून रिटायरमेंट हा कन्सेप्ट आहे, तो काही तुमच्यासाठी नाही. बघा तुम्ही, जो मनुष्य 50 वर्षाच्या वरती जातो, गव्हर्नमेंट सर्वंट असतो, कोणी बघू,
त्याच्या लायबिलिटीज किती जास्त आहेत, त्याची प्रोडक्टिव्हिटी किती आहे. 99% लोकांची तर लायबिलिटी जास्त आहे, प्रोडक्टिव्हिटी कमी आहे. मग अशा लोकांना घेऊन जर सरकार चाललं किंवा बिझनेस चालले तर ते बुडतील. म्हणून साधारणतः मनुष्याची बुद्धी या एज पर्यंत सक्षम असते, म्हणून त्या एज पर्यंत रिटायरमेंट द्यायची आहे. नाऊ यू आर फ्री, तुम्ही तुमचं बघा. आपल्याला वाटतं रिटायरमेंट झालं म्हणजे माझे कर्म संपले जगातले, मला काहीच करायची आवश्यकता नाही. तुमचे जगातले कर्म संपले, तुम्हाला करायची आवश्यकता आहे किंवा नाही हे तुम्ही ठरवूच शकत नाही, कारण तुमचा जन्म आणि मरण हे तुम्ही कुठे ठरू शकतात. वेळा ठरू शकता का तुमची? नाही, माझं मरण या तारखे आहे. डू यू नो? आईने किती जरी ठरवलं, मी मुलाला 7:45 आणि 10 सेकंदांनी जन्म देऊ शकते का? कोणी ठरू द्या, डॉक्टरांना ठरू द्या. मागे कन्सेप्ट होता 2000 मिलेनियम बेबी. सो 2000 साल सुरू झाल्यानंतर काय पहिली रात्र तेव्हा 12 वाजून 1 मिनिट जन्म येईल. त्याच्यासाठी किती लोकांनी प्लॅनिंग केलं? नॉट पॉसिबल. जन्माच्या वेळा तुम्ही ठरवत नाही, मृत्यूच्या वेळा तुम्ही ठरवत नाही. तुम्ही केवळ तुमचं आयुष्य कसं जगायचं हेच ठरवू शकता. मग तेच करा ना. कशाला विनाकारण जायची वेळ ठरवता, यायची वेळ ठरवता. देयर इज नथिंग लाईक रिटायरमेंट. आणि तुम्ही जे कामं करत असता, ज्याच्यात बिझी असतात, ते अचानक सोडता आणि काहीतरी असं इनोव्हेटिव्ह लाईफ जगता. आणि यू डिस्ट्रॉय युअरसेल्फ. यू डिस्ट्रॉय युअरसेल्फ. जी बुद्धी, शरीर, मन कामामध्ये गुंतलेलं असतं, सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही काम करत असता, अचानक ते रिकामं होतं. नो रिक्वायरमेंट, कंट्रोल नाही. सो यू सफर. बघा तुम्ही जनरल स्टडी, रिटायरमेंट झाल्यानंतर 3 वर्षानंतर मनुष्याचे काय हाल होतं. 3 कशाला, 5-6 महिन्यातच कळतं. आणि महत्वाची गोष्ट, इफ यू आर नॉट प्रोडक्टिव्ह, इफ यू आर नॉट युजफुल, यू आर थ्रोन अवे ऑफ दिस सिस्टम. तुम्ही जर अनप्रोडक्टिव्ह असाल, तुम्ही जर काहीही करत नसाल, तर बघा तुमच्या स्वतःच्या सो कॉल्ड व्हेरी गुड फॅमिलीमध्ये तुमचं स्थान काय? You will be thrown away from men's system. This is a fact. Nobody can change. तुम्ही जर उपयोगी असाल, तर कुठेही तुमचा उपयोग होतो. घरात होईल, बाहेर होईल, कुठेही होईल. तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस द्याल, तुम्ही उपयोगी ठरा. तुम्ही जर अनुपयोगी असाल, तर ऑटोमॅटिकली यू विल बी थ्रोन अवे फ्रॉम द सिस्टम. तसं जर नाही घडलं, तर नवीन मनुष्य त्या सिस्टममध्ये कसा येईल? हाऊ ही विल ग्रो? नथिंग कॅन फंक्शन प्रॉपरली. हे सत्य आहे. कोणीही हे सत्य नाकारू शकत नाही. सो टिल द टाइम ऑफ डेथ तुम्हाला माहिती नाही when it will happen. Keep yourself busy. Be useful. एका मार्गाने, दुसऱ्या मार्गाने, काही ना काही हे शरीर आहे, हे जर तुम्ही वापरलं तर ते नीट राहील. नाही वापरलं तर हा सांधा दुखतो, इथे वाद झाला, इथे हे झालं, इथे ते झालं. एव्हरीथिंग विल स्टार्ट. कीप इट बिझी. कारण हे शरीर उपयोगात आणण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. हात का हालतो? उपयोगात आणण्यासाठी. उपयोग नसेल तर कशाला हालेल? असाच बनवला असता. देवाने हाताच्या मुवमेंट का दिल्या असत्या? दिल्यात ना, वापरल्यात ना तुम्ही. आणि अचानक म्हणता, व्हेरी बिझी लाईफ पासून आय विल कीप स्टडी. नथिंग लाईक दिस. तर जगात बिझी आहेत, जगाचा विचार करा.
आणि तुम्ही सडनली म्हणा हे जग सोडतो आणि मी संन्यासी बनतो. कपडे बदलू शकाल, मन नाही बदलू शकत, बुद्धी नाही बदलू शकत, विचार नाही बदलू शकत. थॉट्स विल कम, यू कॅनॉट स्टॉप. त्यासाठी भक्ती योग आहे. भगवंतांनी पुढच्या 12व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत भक्ताची लक्षणं दिलेली आहेत. 35 गुणधर्म दिलेले आहेत, जे तुम्हाला सगुण उपासनेपासून निर्गुण उपासनेपर्यंत घेऊन जातात. अभ्यास योग म्हणजे काय, ह्याचा अभ्यास करणं. तीनही मार्ग याच्यात आहेत. हे गुण तुमच्यामध्ये तेव्हाच येऊ शकतात जेव्हा तुम्ही तीनही मार्गांचं स्वतःला अनुकूल असं प्रोपोर्शन मध्ये आचरण कराल, तेव्हाच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. 35 गुणधर्मांपैकी प्रत्येक गुण हा पॅरलल आहे. एक जरी तुम्ही इम्प्रूव्ह व्हायला लागला, बाकीचे ऑटोमॅटिक इम्प्रूव्ह. जसं पाण्याचा स्तर वाढतो, तर समांतर जिथे पण ते कनेक्टेड असतं सर्व ठिकाणचा स्तर वाढतो. तसंच तुमचा स्तर वाढतो. 35चे 35 गुणधर्म तसे ते हळूहळू तुम्हाला या संसारामध्ये राहून संसारापासून विरक्त होण्यासाठी मदत करते. कसं? सूर्यामुळे ही सर्व पृथ्वी फंक्शन होते. संपूर्ण सृष्टीला ऊर्जा कुठून मिळते? सूर्यापासून. पण तो सूर्य असं म्हणतो काय, हा मनुष्य माझी पूजा करतोय, मी थोडा एक्स्ट्रा एनर्जी देतो. हा पूजा करत नाही, याला एनर्जी देत नाही, म्हणतो का सूर्य? म्हणत नाही. तसंच देव असतो. देवाने तुम्हाला शरीर, मन आणि बुद्धी दिलेलं आहे. चैतन्य रूपी तुमच्यामध्ये. आयुष्य कसं जगायचं हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. देवाने त्याचं कार्य केलेलं आहे. पुढचं कार्य तुमचं आहे. तुम्हाला तुमच्या वासवा कशा संपवायच्यात, का वाढवायच्यात, हे तुमचं तुम्हाला ठरवायचं. सर्वात महत्वाची गोष्ट, यू विल बी पनिश्ड or rewarded by your own actions, not by somebody else. रविवारी झालेला वर्ल्ड कप उत्तम उदाहरण. कित्येक उदाहरण आहेत, आपण स्वतः अनुभवतो. तुमचे कर्मच तुम्ही अशा करता, तेच तुम्हाला रिवॉर्ड देतात, तेच तुम्हाला शिक्षा देतात. बाहेर देव तुम्हाला रिवॉर्ड देणार नाही किंवा शिक्षा देणार नाही. व्हाय? देयर इज नथिंग. समथिंग. देव बसलेला आहे, तो तुमच्याकडे पाहतोय ना. त्याने त्याचं कर्म केलं. सूर्य दिवसभर त्याचं कर्म करतो, रात्री कुठे असतो? तो दुसऱ्या हेमिस्फिअरला असतो. तुम्ही फिरता, सूर्य तिथेच असतो. त्याचं कर्म तो करतो ऊर्जा देण्याचं. तुम्ही तुमचे कर्म करा, कर्तव्य कर्म करा. तुम्ही सूर्याप्रमाणे व्हा. या जगामध्ये राहून जगापासून अलिप्त राहा. तुम्हीच कर्म करा, तुमच्यामुळेच तुमचं आयुष्य चालेल. परंतु तुम्ही त्याच्यामध्ये असून सुद्धा त्याच्या बाहेर नसा. त्याच्याशी निगडीत असून सुद्धा त्याच्यामध्ये गुंतलेले नसा. त्याला साक्षीभाव म्हणतात. जसे हे 35 गुण तुमच्यामध्ये वाढतील, तसा तो साक्षीभाव तुमच्यामध्ये बिंबेल. आणि तुम्हाला सत्य कळेल, असत्य कळेल, नश्वर कळेल, ईश्वर कळेल. आणि हळूहळू तुम्ही या जगापासून जगाच्या पलीकडे जा. या जगामध्ये राहून प्रत्यक्ष भक्ती करून, भक्ती योगाचं आचरण करून, हे 35 गुणधर्म जाणून सत्य कळेल तुम्हाला. नाहीतर गुरुजींनी कितीही सांगो, नथिंग विल हॅपन. एव्हरी इफेक्ट इज टेम्पररी. जसं तुम्ही काय करता, चित्रपट गृहामध्ये जाता, चित्रपट पाहता, दॅट इफेक्ट इज टेम्पररी. काय तुमचं आयुष्य बदलणार आहे त्या चित्रपटामुळे? सिरियल पाहता, काय सिरियलमुळे तुमचं आयुष्य बदलणार आहे?
क्रिकेटच्या मॅचेस पाहतो, काय आयुष्य बदलणार? परंतु चर्चा कसली? क्रिकेटची, चित्रपटाची, सिरियलची. व्हॉट इट इज गोइंग टू रिवॉर्ड यू? व्हॉट वे इट विल मेक डिफरन्स इन युअर लाईफ? नो वे. निरर्थक व्यर्थ आयुष्य जगू, त्यापेक्षा अर्थपूर्ण जगा. जे ज्ञान तुम्ही प्राप्त करा ते जन्मोनी जन्म तुमच्या बरोबर येणार आहे. तुमचा शहाणपणा आणि मूर्खपणा पुढच्या आयुष्यात मिळणार आहे तुम्हाला. तुमच्या बरोबर पुढचं आयुष्य त्याच्याने सुरू होणार आहे. मग ते तुम्ही करत नाही, शहाणपणा जमा करत नाही आणि या जगामध्ये कोणता मूर्खपणा वाढवतात, वासना वाढवतात. सो यू विल सफर. यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर सेल्फ, नो वन एल्स. हे सत्य जाणा. हे 35 गुणधर्म आपण पुढच्या वेळेपासून अभ्यासूया. ते अभ्यासल्यावर आपल्याला कळेल स्वतःमध्ये नक्की काय बदल करून घ्या की जेणेकरून आपला स्तर उंचावेल. पहिला गुणधर्म, अद्वेष्ट सर्वभूतांना. कोणत्याही जीवाचा द्वेष करू नका. जीवाचा काय, आपण माणसाचा इतका द्वेष करतो, शेजाऱ्यांचा करतो, फॅमिली मधल्या लोकांचा करतो. जीव कुठे जाणार? पुढच्या वेळेपासून हे 35 गुणधर्म आपण समजून घेऊया. हरिओम. हरिओम सर.